देश आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आहे का? पंतप्रधानांनी अचानक काटकसरीचं आव्हान का केलं? आणि जर सामान्य माणसाने पेट्रोल, सोने, परदेश प्रवास यावर मर्यादा आणायच्या असतील तर सत्ताधाऱ्यांनी स्वतःपासून सुरुवात करणार का? मित्रांनो, देशाच्या राजकारणात आणि अर्थकारणात सध्या एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. कारण मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून एक अत्यंत थेट आणि आक्रमक पत्र लिहिलं आहे. आणि या पत्रात त्यांनी फक्त प्रश्न विचारले नाहीत, तर सरकारच्या आर्थिक धोरणांवर, निवडणूक खर्चांवर, रेवडी संस्कृतीवर आणि देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीवर जोरदार हल्लाबोल केलाय. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे तेच आज आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपला सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. आज सर्व महाराष्ट्रात एकच चर्चा आहे राज ठाकरे यांच्या पत्राची. राज ठाकरे म्हणतात, 2 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं कमी खरेदी करा, पेट्रोल डिझेल कमी वापरा, गरज नसेल तर परदेशात जाऊ नका, विजेवर चालणाऱ्या गाड्या वापरा, वर्क फ्रॉम होम स्वीकारा. पण प्रश्न असा आहे की अचानक हे सगळं का सांगितलं जातंय? कारण इराण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव वाढले, डॉलरमध्ये आयात महाग झाली आहे आणि देशाची विदेशी चलनावरची अवलंबित्व वाढत चाललंय. पण इथेच राज ठाकरे थांबत नाहीत. ते थेट विचारतात, जर देशाला काटकसरीची गरज आहे तर स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ देशभर शेकडो गाड्यांचे ताफे घेऊन रोड शो कशासाठी करत आहेत? लाखो रुपयांची फुलांची उधळण कशासाठी? निवडणुकांमध्ये कोट्यावधी लिटर पेट्रोल डिझेल जाळून सभा आणि प्रचार कशासाठी? चुका सरकारच्या आणि त्याची किंमत सामान्य जनतेने का मोजायची? राज ठाकरे यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय. ते म्हणतात, आज खनिज तेलाचे भाव $90 ते $100 प्रति बॅरल आहे. पण इतिहास पाहिला तर हे काही पहिल्यांदा घडत नाहीये. 2008, 2011-12, 2013-14 आणि 22-23 या काळातही असेच भाव होते. त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग होते, नंतर स्वतः मोदी पंतप्रधान होते. पण तेव्हा देशाला अशा प्रकारचे काटकसरीचं आव्हान करण्यात आलं नव्हतं. मग आजच का? हा खरा प्रश्न आहे. आणखी एक मुद्दा ते अत्यंत धारदारपणे मांडतात. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव $60-65 आसपास होते, तेव्हाही भारतात पेट्रोल डिझेल महागच विकलं जात होतं. मग त्या काळात सरकारने जनतेकडून घेतलेले लाखो कोटी रुपये नेमके कुठे गेले? देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी वापरले की निवडणुकांसाठी वापरले? हा प्रश्न आता लोकांच्या मनातही निर्माण होतोय. राज ठाकरे पुढे रेवडी संस्कृतीवरही सरकारला घेरतात. पंतप्रधानांनी अनेकदा मोफत योजनांवर टीका केली, पण त्याच सरकारने महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना, बिहार आणि बंगालमध्ये विविध आर्थिक घोषणा करून निवडणुका जिंकल्या. मग ही रेवडी संस्कृती नेमकी चुकीची आहे की निवडणुकीपुरती योग्य आहे? महाराष्ट्रासारख्या राज्यांची आर्थिक परिस्थिती ढासळत असताना अशा योजनांवर हजारो कोटी खर्च करायचे आणि दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाला काटकसरीचं आव्हान करायचं, यातला विरोधाभास राज ठाकरे अधोरेखित करतात. ते त्यांच्या पत्रात पुढे म्हणतात की आज देशातील तरुण परदेशात शिक्षणासाठी जात आहेत, कारण भारतात तशा दर्जेदार संधी निर्माण झाल्या नाहीत. गेल्या 10 वर्षात शिक्षण क्षेत्रात मोठी मूलभूत गुंतवणूक झाली नाही. उलट शिक्षणात भाषा आणि राजकारणाचे मुद्दे जास्त पुढे आले आहेत. त्यामुळे लोकांना देशात राहण्यापेक्षा बाहेर जाणं अधिक सुरक्षित आणि प्रगत वाटतंय. राज ठाकरे यांनी शेअर बाजार आणि विदेशी गुंतवणुकीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून लाखो कोटी रुपये काढून घेतले आहेत. सरकार फक्त मोठमोठे करार करतं, परदेश दौरे करतं, पण प्रत्यक्ष गुंतवणूक किती आली आणि रोजगार किती निर्माण झालं याचं उत्तर मात्र मिळत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर निशाणा साधलाय. जनतेला परदेशात जाऊ नका असं सांगायचं आणि स्वतः 5 देशांच्या दौऱ्यावर निघायचं, हे दुपट्टीपणाचं नाही का? असा थेट सवाल सुद्धा त्यांनी केलाय. या सगळ्या पत्रात एक तुलना वारंवार दिसते, ती म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांची. शास्त्रीजींनी युद्ध काळात देशाला काटकसरीचं आव्हान केलं होतं, पण त्याआधी त्यांनी स्वतः ते आचरणात आणलं होतं. आजचे नेते स्वतःपासून सुरुवात करतील का, असा प्रश्न राज ठाकरे विचारतायत. ते पुढे रुपयाच्या अवमूल्यनावर, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांच्या राजीनाम्यावर आणि अर्थतज्ञांच्या न ऐकण्यासाठी सरकारला लक्ष करतात. मन की बात पुरे झाली आता. खऱ्या अर्थतज्ञांनी मन की बात ऐका असा टोला देखील त्यांनी लगावलाय. आणि शेवटी ते एक महत्त्वाची मागणी करतायत, संसदेत विशेष अधिवेशन बोलवा, देशाच्या अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती जनतेसमोर मांडा, इराण इस्रायल युद्धावर सगळं ढकलू नका. कारण सरकार काय पावलं उचलणार आहेत हे स्पष्ट सांगा. कारण प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह नाही, लोकशाहीत उत्तर मागणं हा नागरिकांचा अधिकार आहे. मित्रांनो, राज ठाकरे यांच्या या पत्रामुळे आता एक मोठा राजकीय आणि आर्थिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तर सामान्य माणसाच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांना ते शब्द देण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केलाय. पण दुसऱ्या बाजूला सरकारकडेही स्वतःची कारणं आहेत, आकडेही असतील. त्यामुळे ही खरी परिस्थिती काय आहे? देश खरंच आर्थिक दबावाखाली आहे का? आणि पुढच्या काळात पेट्रोल डिझेलचे भाव आणखीन वाढणार आहेत का? हे येणारे काही महिने ठरवणार आहेत. पण एक गोष्ट नक्की आहे, जर काटकसर करायचीच असेल तर तिची सुरुवात सत्तेपासून होणं गरजेचं आहे. कारण सामान्य माणूस आधीच महागाई, बेरोजगारी आणि अनिश्चिततेच्या ओझ्याखाली जगतोय. आणि म्हणूनच आता देशाला फक्त आव्हान नकोय,
तर स्पष्ट उत्तरं हवी आहेत आणि ही उत्तरं सरकारकडून आणि विशेषतः सत्तेतल्या सरकारकडून हवी आहेत. नेमकं आपल्याला काय वाटतं, राज ठाकरे यांचं हे जे आक्रमक पत्र आहेत, जे प्रश्न सामान्य माणसाचे त्यांनी विचारले आहेत, ती योग्य आहेत का? निश्चितच कमेंटमध्ये तुम्ही ही प्रश्न विचारू शकता आणि आपल्या भावना काय आहेत तेही करू शकतात. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत राज ठाकरे यांचे हे प्रश्न पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी. काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. सत्य. संपर्क 9595727107.